आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावरती आहेत। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासह एकूण 547 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण करणार। मुख्यमंत्र्यांनी आज भंडाऱ्यात होणाऱ्या सभेतून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेचं आवाहन। येत्या 9 जुलैला मनोज जरांगेंची लातूर इथं संवाद रॅली आयोजित। जरांगे यांच्या संवाद रॅलीसाठी लातूरमध्ये मराठा समाजाकडून नियोजन बैठक संपन्न। बैठकीमध्ये मराठा समाजाची लक्षणीय उपस्थिती। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली। लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हा, मराठा समाजानं अट ठेवली। धाराशिवच्या बैठकीत निर्णय। बीडमधल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली। आता 1 जुलै रोजी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार। पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। नाशिक पत्र प्रकरणाचे धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये पडसाद। आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको। घटनेला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर परभणीमध्ये मंथन बैठक। या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र। आपल्या नादी लागला तर गोळ्या घालण्याची किसन जोरवेकर यांची मंगेश चव्हाणांना भर सभेत धमकी। महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनातली घटना, हा प्रकार गंभीर, संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी, गिरीश महाजन यांची मागणी। अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांकडून भगवान बाबा मंदिरात महाआरती। पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलं। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंकडून शेतामध्ये पेरणी। व्हिडिओ समोर। बोदवड तालुक्यात असताना शेलवड इथं पेरणी केल्याची माहिती। जळगाव आणि परिसरात झालेल्या पावसामुळे कांताई बंधारा प्रवाहित। नागरिकांची बंधाऱ्यावर गर्दी। अहमदनगरजवळील श्री क्षेत्र डोंगरगड हिरवाईनं नटला। निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी। लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुळगा ते बाकली मार्गावरील नवीन पूल पाण्याखाली। या मार्गावरची वाहतूक ठप्प। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। या जोरदार पावसानं वातावरणात सर्वत्र गारवा निर्माण। शेतकरीही सुखावला। नक्षलवादी गिरधरचं 22 जूनला उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण। त्यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवासकडून पत्रक जारी। पत्रात गिरीधर याचा भगोडा असा उल्लेख, तर जनता माफ करणार नसल्याचाही इशारा। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून स्फोट। 2 जवान शहीद तर अनेक जवान जखमी असल्याचा अंदाज। नक्षलवाद्यांनी जवानांच्या ट्रकला लक्ष्य केलं। बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी एटीएम पळवलं। पोलिसांकडून 21,13,700 रुपयांची रोकड जप्त। घटनेचा सीसीटीव्ही समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।